नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि स्वागत असं तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज माझ्या भावांका सुट्टी असा आणि आम्ही सगळे चाललो फिराक. तर माझ्याबरोबर माझे भाऊ सिद्धेश, पप्प्या, हर्ष, प्रफुल्ल आणि अक्षय अशी 6 जणं मिळून आम्ही मालवण रोडला तर इलो. पण अजून आमचं काहीच फिक्स होत नाही की नक्की खयच्या ठिकाणी जायचं असा. तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर चर्चा करून भावांचा असा फिक्स झाला की आम्ही पहिल्यांदा वायरीच्या मावशीकडे जाऊया आणि तिकडनं मग वायरी बीचला जाऊ आणि मग मालवणच्या मोठ्या मावशीकडे जाऊ. आम्ही आता येऊन पोचलो आमच्या मावशीच्या घराकडे आणि ह्या माझ्या मावशीचा रिसॉर्ट हा बॅक साईडला दिसतात, अमृतनंदा रिसॉर्ट. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. थांबा एकच मिनिट, मी तुमका दाखवते. पहिल्यांदा तर तुम्ही हे बोर्ड बघून घ्या, अमृतनंदा होमस्टे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीकच अगदी 5 मिनिटावरच मावशीचा ह्या रिसॉर्ट असा वायरी रोडला. आणि तुमका जर रिसॉर्टला यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जो मी नंबर दिला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्री बुकिंग पण करू शकताय. तुम्ही बघू शकताय एकदम निसर्गाच्या सानिध्यात असा या माझ्या मावशीचा वायरीक रिसॉर्ट असा. आणि भाव तर येऊन बसलेले मावशीचे आणि गजारी चालले आहेत, तोपर्यंत मी तुमका दाखवते पूर्ण. हे बघा, भाव येऊन बसले असत, बसले म्हणजे डायरेक्ट झोपानच दिल्यानी या. आणि ही माझी मावशी. तर आता आमचा मावशीचं रिसॉर्ट आणि बघून वगैरे झाला, मावशी बरोबर बोलून मावशीक टाटा बाय बाय करून आम्ही निघालो वायरी बीचला. तर माझ्या भावांची काय मजा मस्ती संपाक नाही, ते तिकडे जाऊन तर मारामारी करतात. इतके 12 वाजता कोण बीचवर फिरा घेता? दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्ही बीचवर फिरा गेलो. आणि फक्त सारिकामुळे नाही, माझ्यामुळे हे फिराक योग नाही, ते स्वतः इले आहेत फिराक. मी सांगितलेलं आम्ही आधी मावशीकडे जाऊया. काय नाही संगीता होय, पाण्यात ए जिवंत हा, बघू बघू बघू. आई गो उभो कुर्ली जाईबा मेले इबू, तो हात काढता बाहेर. काढता ना तो बाहेर, काढता ना. सोड जरासं पाण्यात सोड बघ्या, जरासं ते का धुव आणि बाहेर काढ बघ. सोड ते का सोड. हो या मारी फोड 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 माय मॅड झालं काय फोडू. मनान एका असा दिलेला आता भूतच जाता व्यवस्थित असा 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 करू काय बोलतात टाकून दे बरं पाणी. आपण थ्रेड कसे मारतो. पीएचडी चालली आहे शंखावर. ए थांब थांब बघू, तो स्वतः जातं काय बघू. अरे नुसता ठेवतो जाताला बुतू आपण. अरे जाऊ दे पण ते का अरे पण जाऊ दे ना ते का जातालाच ना हे का अडव मंडळी, माझ्या भावांची पीएचडी चालली आहे शंखावर. हे बघा, आम्ही पीएचडी केलं तर त्यांना पळान जाऊ ह्याच्यातून बाहेर पडतात हा. टाकतो आणि पाहतो. ह्याच्यातनं बाहेर येतं आणि वरच्या आपण समुद्रात जातो. हा. माझ्या भावाने नवीन अभ्यास केलेला होता. होय काय. तर आम्ही आता इलो वायरीच्या बीचवर. समुद्र बघू शकता तुम्ही किती स्वच्छ असा तो. भूतूच जातो जरा आता बघा, भूतूच जातो तो बघ, मारले तो बघ गेलो भूतूत. एका जागेवर चला जाऊया.
तर आता आम्ही जातो घरात. समुद्र किनारो बघून झालो. पॉट आहे त्याचा ह्या पॉट बाई गो खतरनाक अरे स्टारफिश. ए नको हात लाव नको रे, ते का हात लावलंस ना तर एलर्जी होता त्याचा. मी सगळं दात होतं पप्पल दात होत. दोन शब्द या शंकासाठी जेवढा पगार तेवढा लेक्चर. हा बघा हा कुरकुरे मॅन आहे. तर मित्रांनो आता आम्ही जाऊन येलो वायरी बीचला आणि रिटर्न चाललो मोठ्या मावशीकडे. कारण आम्ही येऊच्या आधीच मावशीक फोन करून सांगितलेलं 1 वाजता की आम्ही 2 वाजता जेवू घेतलो म्हणून. आणि तेवढ्यातच आमका ललित दादा भेटलो, माझ्या मावशीचो मुलगो वायरीच्या. जर तुम्ही इलात रिसॉर्टला अमृतनंदा तर तुमका नक्की भेटतलो हो दादा. आणि आता आम्ही येऊन पोचलो माझ्या मोठ्या मावशीकडे. हे माझा भाचो असा साई आणि हे इकडे बसले आहेत गजाली मारत. तोपर्यंत मी तुमका माझ्या दादाची दुकानं दाखवते सगळी. तर ह्या असा मेन गुरुमाऊली नॉवेल्टी आणि ह्याच्याबरोबर समोरच्या साईडला गुरुमाऊली कोल्ड्रिंक्स म्हणून असा. इकडे तुमका वेगवेगळ्या प्रकारची सरबतं ट्राय करूक मिळतली. आणि साईडलाच टुरिस्ट लोकांसाठी ज्यूटचे बॅग वगैरे आणि टोपी वगैरे कॅप बीप सगळा मिळतला. आणि दादाच्या दुकानाच्या अगदी बाजूकच माझ्या ताईचा ऑफिस असा, हळदणकर मोटर ड्रायव्हिंग स्कूल म्हणून. तर ताई आता नाही ऑफिसमध्ये, कदाचित आतमध्ये असताला. तुमका जर कायाकिंग करूचं असतात किंवा बनाना राईड्स, पॅरासिलिंग, स्कुबा ड्रायव्हिंग ह्यातले कुठले पण ॲक्टिव्हिटीज करूचे असले तर तुम्ही गुरुमाऊली टुरिस्ट फॅसिलिटी सेंटरला व्हिजिट करू शकताय. आणि रूम पण तुमका अवेलेबल होऊन जातले इकडे. आणि मालवण एस्टेट्स यांच्या अगदी 2 मिनिटांवर माझ्या भावाचा ह्या शॉप असा, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि मित्रांनो ही असा माझी मोठी मावशी आणि ही माझी दुसरी मावशी माली मावशी आणि ह्यो माझो दादा आणि ही माझी बहीण अपुताई आणि हे माझे सगळे भाऊ वहिनी. आणि मित्रांनो ही असा माझी वहिनी पप्पे दादाची बायको आणि ही छोटीशी माझी भाची दुर्वी. आणि उर्वी झोपला असा. तर आमचं कायच प्लॅन फिक्स होत नव्हतं आम्ही कुठे जातलो काय करतलो. तर आमका दादा वहिनी आणि ताईन सगळ्यांनी सांगितल्याने की तुम्ही पहिल्यांदा महाराजांच्या किल्ल्यावर जावा आणि तिकडनं मग राजकोटला आणि नंतर मग रॉक गार्डन वगैरे असं सगळं फिरून घरात जावा. तर थँक्यू सगळ्यांका, कारण आमका तुम्ही प्लॅन आमचं फिक्स करून दिलात, आमचा कायच अजून ठराक नव्हता. तर मित्रांनो आता आम्ही चाललो सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि तुमका पण आमच्यासोबत किल्लो बघूक मिळतलो असा. घरी नाही गेलो असतो आम्ही, इथे धक्क्याला जाणार असतो. तर आम्ही आता धक्क्यावर येऊन पोचलो, गाडी इकडे पार्क केली पे अँड पार्कमध्ये. आणि पहिल्यांदा धक्क्यावर येऊन आम्ही तिकीट पण काढून घेतलो. तिकीट काढून झाल्यावर आम्ही येऊन रांगेत उभी राहिलो. तर बऱ्याच शिवप्रेमींची गर्दी इकडे जमलेली आणि बघता बघता आमची बोट पण समोर येऊन थांबली. तर आपण आता बोटमध्ये बसूया आणि जाऊया पुढे. हाय बघ सिद्धू जॅकेट काढ दा. हा तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आणि तुमका पूर्ण किल्लो फिरून दाखवते, पण आपल्याकडे असा फक्त 1 तास. 1 तासात जेवढा काय बघूक मिळतला तेवढा आपण बघूया आणि रिटर्न येऊया.
मगाशी चालू होतं. बाकीच्यांनी पुढे चला. ओके बाजूक राहा. पाणी बॉटल सांगते हातात पकड म्हणून तर ऐकत नाही. सारिका अडे आई 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 आहे ना. तसे नाही होते. आई आई आयसूनच आयसूनच आयसून खाली जातातच नाही तर सांभाळून. कसा आता परत रिटर्न यायचा नाही. थांब. हर्षा एक धर काहीतरी. चल बा. फायनली आम्ही इतके पायऱ्या चढांवरती इलो. दम लागले थोडस पण मस्त वाटला. वरचं व्ह्यू तर खतरनाक आहे. अरे अरे का सारी गोल्डन रॉक बघूची होती नाही ते बघ. बघला छोटे छोटे गोल्डन रॉक. महाराजांच्या किल्ल्यावरच आमचं गोल्डन रॉकचं दर्शन झालं. आमचा गोल्डन रॉकला पण जायचं होता. असं दिसत. पूर्ण व्ह्यू
कोणतं बापरे आता वाटच तर मित्रांनो आम्ही किल्ल्यावर तर इलो पण बरीचशी अशी ठिकाणं आमका मिस झाली कारण की आमच्याकडे एकच तास होतो आणि आम्ही खूप हळूहळू चालत होतो त्याच्यामुळे आमका ती बघूक मिळत नाही आणि तुमका जर येऊचं असत तर तुम्ही नक्की प्लॅन करून या आणि ती ठिकाणं नक्की बघून जा. आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा तेव्हा पण आम्ही नक्की प्लॅन करून येऊ कारण की आमका बरीचशी ठिकाणं बघूक नाही भेटत असत. आम्ही जी बॉटल घेतलेली ती आम्ही तशीच रिटर्न आणली. चला ना. अरे भरल्याशिवाय पण आता बाकीचे भरल्याशिवाय आपण बोलूया जाऊ. तेवढी माणसं घन 21 झाले रे 21 झाले 21 जय भवानी हर हर महादेव. जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ल्यावरनं आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो राजकोटला आणि मी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन इलं आहे. भाऊ माझे योग नाही कारण की त्यांच्यानी नॉनव्हेज खाल्लेलं आहे मावशीकडे त्यामुळे ती गडावर पण कुठल्याच मंदिरात योग नाही. तर राजकोटला जाताना पहिल्यांदाच या गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर भेटतं तर इकडे पण आम्ही दर्शन घेतलं आणि इकडनं डायरेक्ट येऊन पोचलो रॉक गार्डनला आणि रॉक गार्डनला इलो आणि भाऊ म्हणायला लागले इथनंच आपण रिटर्न जाऊया. तर मी म्हटले की रॉक गार्डनला येऊन रॉकच बघितले नाही तर उपयोग काय म्हणून आम्ही रॉक पण बघू गेलो आणि इथे थोडंसं टाईम स्पेंड केलं बऱ्यापैकी आणि खूप मस्त वाटला. सनसेट काय बघू भेटाक नाही आमका खूप लेट झालेलो. तर हाय आमची ट्रिप संपली आणि आता आम्ही रिटर्न चाललो घराकडे. तर आजचं हे व्लॉग तुमका कसं वाटलो ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडलो तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटूया पुन्हाच एकदा अशाच व्हिडिओमध्ये. 3ला येतात वरती होते सकाळ दुपार संध्याकाळ 3ला असतात.